Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today we will continue the exercise of the number series. Okay, standard for scholarship intelligence test. So, as you already know, I have uploaded few videos of the scholarship. Okay, so mm, in the comprehension section, in the last video, we have started the number series topic. Okay, and in the number series topic we have covered the tips information, some basic concept. Okay, so if you watch our previous videos, so we have completed the unit 1 comprehension subtopic follow the instruction. सो आपण हे कंप्लीट केलेलं आहे, फॉलो द इन्स्ट्रक्शन. तुम्ही पाहिलं नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की प्लीज वन बाय वन जा. ओके, डायरेक्ट म्हणजे हे सोडून दुसरं युनिट किंवा कोणतेही व्हिडिओ नको पहा, स्टेप बाय स्टेप जा. सगळं लिंक लागलेली असते. ओके, आणि तेच कन्सेप्ट पुढे यूज केले गेले आहे. ओके, सो अँड इन लास्ट व्हिडिओ वी हॅव स्टार्टेड द नंबर सिरीज टॉपिक ऑल्सो. Okay, so we will continue. Means this video is a part 2 of the number series. Okay, हा part 2 आहे number series मधला. Okay, so if you have watched my video number series part 1, so in detail I have explained all these topic. Okay, आपण खूप इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे इथे. हे सर्व टॉपिक, हे टिप्स दिलेले आहे, पण मी हे पूर्ण इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे त्यामध्ये, की फॅक्शन्स, रोमन नंबर्स काय असतात, टाइम्स इन क्लॉक, अँगल्स काय, प्राईम नंबर्स काय, ट्विन प्राईम नंबर्स काय. ओके, स्क्वेअर, हे आणि हे माहिती पाहिजे. गाईज, आय वूड रिक्वेस्ट यू, फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही हे पाहिलं नसेल तर फर्स्ट ते पहा, कारण की कन्सेप्ट माहिती असेल तरच तुम्ही एक्झरसाइज सॉल्व करू शकता, नाहीतर तुम्हाला समजणार पण नाही की ते सॉल्व कसं केलं गेलं आहे. म्हणून मी एक खूप म्हणजे इन डिटेल व्हिडिओ ह्या टिप्सवर बनवलेला आहे, आणि हे त्यांनीच सांगितलं आहे, स्टुडंट शुड हॅव अ नॉलेज ऑफ द फॉलोइंग थिंग्स. स्टुडंटला याचं चांगलं इन डिटेल नॉलेज पाहिजे. ओके, सो प्लीज चेक दॅट फर्स्ट व्हिडिओ. मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण देऊन देईन, नाही तर आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. ओके, स्कॉलरशिपचे प्लेलिस्ट आहे, मराठीची आहे, इंग्लिशची आहे, इंटेलिजन्स टेस्टची आहे, मॅथची आहे. ओके, सो तुम्ही नक्की पहा. ओके, सो टुडे वी विल स्टार्ट द एक्झरसाइज. ओके, नंबर सीरीज एक्झरसाइज. सो वन बाय वन मीन्स दे आर 25 क्वेश्चन. सो वी विल सी द वन बाय वन. आपण वन बाय वन जाऊ आणि इन डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की कसं सॉल्व केलं गेलं आहे. पण तुम्हाला प्रॅक्टिस लागेल, नुसतं पाहून चालणार नाही. ओके, प्रॅक्टिस करा. आणि मला अजून एक समजत नाही आहे की मी खूप व्हिडिओ टाकले आहे स्कॉलरशिपचे, पण कोणी पाहत नाही आहे ते, की मे बी की स्कॉलरशिपला म्हणजे मी एक जस्ट एक्झाम्पल देतो. काही जण बोलले की खूप म्हणजे टाईम आहे अजून, तर तेव्हाच्या तेव्हा पाहू. पण स्कॉलरशिपचा तुम्ही सिलेबस पाहिला असेल, मी तो सिलेबस पण टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. व्हास्ट सिलेबस आहे खूप, आणि तुम्ही म्हणजे 2-3 महिन्यात होणार नाही आहे. खूप चांगले, खूप कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे तुम्हाला. हे वन बाय वन तुम्ही संडेला किंवा सॅटर्डेला वीकमधून एक दिवस पण दिला ना एक एक व्हिडिओला, तर खूप चांगलं होईल. म्हणजे तुमची प्रॅक्टिस खूप होईल. म्हणजे हे असं नाही ना की तहान लागली म्हणून तेव्हाच आपण पाणी सर्च करायचं बाहेर, तोपर्यंत पाणी आणायलाच जायचं नाही. ओके, नाही, आपण पाणी स्टोअर करून ठेवतो की नाही घरात, तसं हे आहे. ओके, सो पहिल्यापासून एक एक व्हिडिओ पाहत जा तुम्ही. ओके, आणि कसं वाटेल ते पण मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोणी नाही करत, मी चेक करतोय. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. ओके, सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट question of this exercise. So this is a questions. Okay, number series
आता हे नंबर सिरीज दिली, ही रीड करत बसायची नाही. हे नंबर सिरीज आहे. काय विचारलंय ते डायरेक्ट तिथे पाहायचं. इन द गिव्हन नंबर सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द 3 फॉलो बाय 8. म्हणजे 3ने 8ला फॉलो केला आहे. ओके, 3ने 8ला फॉलो केला आहे. ओके, अँड 3 फॉलोज बाय 5 म्हणजे 5ने 3ला फॉलो केला आहे. तर आपल्याला पॅटर्न कसा पाहिजे आहे. द 3 कम्स इमिजिएटली आफ्टर 5 अँड सेम 3 इज इमिजिएटली फॉलो बाय 8. म्हणजे आपला असा पॅटर्न 5 3 8 5 3 8 असा पॅटर्न आपल्याला फाइंड आउट करायचा ह्या नंबर सिरीजमध्ये. ओके, तर आता हा पहा, हा एक पॅटर्न आहे 5 3 8. ओके, 5 हा 3ला पण फॉलो करतो आणि 3 हा 8ला पण फॉलो करतो आहे. बरोबर. हा पहा, हा दुसरा पॅटर्न आहे 5 3 8. ओके, हा तिसरा 5 3 8. गॉट इट. म्हणजे किती झाले? 3 झाले. बरोबर, 3 भेटले आपल्याला. गॉट इट. ओके, 3. तर आन्सर काय आहे? 3. ओके, 3 हे आन्सर आहे. समजलं? मी हे मुद्दामून तुम्हाला लिहून दिलंय की तुम्हाला समजायला पाहिजे की आपण काय फॉलो केलं आहे. ओके, सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी नंबर्स, हे सिरीज अगोदर नाही पाहिजे, टाईम जाईल तुमचा. हाऊ मेनी नंबर्स इन दी अबाव सिक्वेन्स आर परफेक्ट स्क्वेअर. आता यामध्ये असे किती नंबर्स आहे की ते परफेक्ट स्क्वेअर. हे पहा, टिप्समध्ये दिलं आहे की यू शूड नो 1 to 20 स्क्वेअर. ओके, आणि मी कालच एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट स्क्वेअर इन फास्ट अँड इझी वे. ओके सर, तुम्ही तो शॉर्ट पण पहा. केव्हा केव्हा आपल्याला स्क्वेअर लक्षात नाही येत. ओके, तर तो कसा फास्ट कॅल्क्युलेट करायचा त्याचा पण एक मी शॉर्ट टाकलेला आहे, 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा, तो तुम्ही पाहू शकता. ओके, सो परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय की मल्टिप्लाइंग होल नंबर इज सेल्फ. म्हणजे 2 into 2, 3 into 3, 4 into 4. ओके, स्क्वेअर आपण ते एकाच नंबरने मल्टिप्लाय करतो, सेम नंबरने, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. ओके, सो हाऊ मेनी नंबर्स इन अबाउ सिक्वेन्स आहे परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 4. 2चा स्क्वेअर आहे. बरोबर. 12 हा कोणाचा स्क्वेअर नाही. बरोबर. 75 पण स्क्वेअर नाही. 36 6चा स्क्वेअर आहे. 16 4चा स्क्वेअर आहे. 19 स्क्वेअर नाही. 25 हा 5चा स्क्वेअर आहे. 86 पण स्क्वेअर नाही आहे. 81 9चा स्क्वेअर आहे. 100 10चा स्क्वेअर आहे. बरोबर. ओके, सिक्वेन्स आर परफेक्ट नंबर्स. ओके, तर किती झाले? 1 2 3 4 5 6. आन्सर इज 6. ओके, म्हणून स्क्वेअर तुमचे बाय हार्ट पाहिजे. लगेच सांगता यायला पाहिजे की हा याचा स्क्वेअर आहे. ओके, बाय हार्ट असेल तर तुमचा टाइम वाचेल. ओके, थर्ड क्वेश्चन, सिलेक्ट द नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 फ्रॉम द नंबर सिरीज. फर्स्ट काय करायचं आहे की यातून आपल्याला असे नंबर्स काढायचे आहे की ते 3ने डिव्हाइड केले जातात. आता तुम्ही ह्या प्रत्येक नंबरचा म्हणजे डिव्हाइड करणार आहे का? 273 डिवाइड बाय 3. ओके, 154 डिवाइड बाय 3. हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तर आपल्याला काय करायचं असतं ना, फाइंड द नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे की तो जो नंबर आहे, आता सपोज 273 आहे. ओके, सो ॲड द डिजिट ॲड करायचे. 2 + 7 + 3 किती झाले? 12. आता हा 12 हा डिव्हिजिबल बाय 3 आपल्याला इझी जातो सांगायला की यस, 3 × 4 12 डिव्हिजिबल आहे. यस. ओके, तसं प्रत्येकाची डिजिटची बेरीज करायची आणि याला फक्त जे डिजिटची बेरीज येते आहे त्याला आपण चेक करायचं की हा डिव्हिजिबल आहे की नाही. ओके, तुम्हाला हे आवडली असेल पद्धत. मी खूप शॉर्टकटमध्ये मी तुमचा टाईम कसा वाचेल मी ते पण पाहतोय.
ओके. सो प्लीज मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही लाईक करा, शेअर करा, काही डाऊट असेल तर कमेंट करा. ओके, सबस्क्राईब करा अजून. ओके. सो हे डिव्हिजिबल बाय 3 आता हा नाही आहे कारण की 10 हा नाही आहे डिव्हिजिबल बाय 3. 15 आहे, 12 आहे, 15 आहे, 13 नाही आहे, 23 नाही आहे, 17 नाही आहे, 9 आहे. ओके. आता काय सांगितलं आहे, आता हे एवढे नंबर डिव्हिजिबल बाय 3 आहे. ओके. आपण हे इथून कॅल्क्युलेट केलं. अँड अरेंज देम इन असेंडिंग ऑर्डर. सेकंड काय आहे, त्याला असेंडिंग, हे स्टेप फर्स्ट झाली. सेकंड स्टेप काय आहे की असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे लहान, मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याचे आपण जसं स्टेअर केस क्लाइंब करतो ना, खालून वरती जातो. ओके, तसं असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण अरेंज केलं यांना, जे डिव्हिजिबल बाय 3 आहे त्यांना. देन विच नंबर विल बी ॲट द मिडल प्लेस. आता मिडल प्लेसला कोणा, इकडे 2 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे मिडल प्लेसला काय आहे 612. 612 म्हणजे आन्सर आहे फर्स्ट. ओके, समजलं. ओके. नेक्स्ट, बिलो आर द पेअर ऑफ रोमन न्यूमर्स. लास्ट व्हिडिओला मी रोमन न्यूमर्स पण सांगितले तुम्हाला. ओके, म्हणून मी म्हणतोय की तो व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्हाला हे कन्सेप्ट समजणार नाही. ओके. सो रोमन न्यूमर्समध्ये हाऊ मेनी पेअर्स, हे पेअर्स दिले आहे. ओके, हे खाली. ओके, हे पेअर्स दिले आहे. त्यामध्ये असे किती पेअर्स आहे, इज द डिफरन्स बिटवीन, की त्यांचा जो डिफरन्स आहे इट्स नंबर्स अँड ऑड नंबर. ऑड इव्हन तुम्हाला माहिती आहे. ओके, असे यातला डिफरन्स कधी आपण काउंट केला तर असे किती नंबर होतील की त्यांचा जो डिफरन्स आहे तो ऑड नंबर्स येतो. आता हा काय आहे, 8 आहे, 4 आहे. 8 मायनस 4 4, म्हणजे हा ऑड नंबर नाही आहे. त्याचा डिफरन्स 8 मायनस 4 4 होता. 4 ऑड आहे का नाही आहे. हा आहे काय 10 मायनस 2 8 होता, हा पण ऑड नाही आहे. 6 मायनस 3 यस 3. 6 मायनस 3 3 3 हा ऑड नंबर आहे. 5 मायनस 2 3, हा पण ऑड नंबर आहे. 11 मायनस 5 6 6 हा ऑड नंबर नाही आहे. ओके. 9 मायनस 8 1, 9 मायनस, हा 9 मायनस 8. ओके, 1 हा ऑड नंबर आहे. 10 मायनस 4 6 हा ऑड नंबर नाही. ओके, 10 मायनस 1 9 9 हा ऑड नंबर आहे. ओके, तर किती ऑड नंबर आहे, 1 2 3 4. ओके, 4 हे ऑड, म्हणजे पेअर असे आहे 4 की त्यांचा डिफरन्स ऑड नंबर येतो. सो आन्सर ह्या 4. ओके, समजलं. त्यामुळे तुम्हाला रोमन न्यूमर्स माहिती पाहिजे. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन द अबाउट सीरीज हाऊ मेनी ऑड नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 9. आपण डिव्हिजिबल बाय 3 पाहिलं. ओके, तसंच सेम कन्सेप्ट आहे. ॲडिशन करायची डिजिटची आणि जे ॲन्सर येईल ते पाहायचं की हा डिव्हिजिबल बाय 9 आहे का, नाही आहे, हा आहे. ओके, मग काय करायचं, आता हे ऑड नंबर्स आहे, ऑड नंबर्स आपल्याला काढायचे आहे. ओके, मग ऑड नंबर्स आहे की हे डिव्हिजिबल बाय, हे ऑड नंबर्स आहे त्यांच्यापैकी डिव्हिजिबल बाय किती आहे. ओके, हा नाही आहे. ओके, म्हणजे किती आहे 1 2 3. ओके, 3 म्हणजे ॲन्सर इज यस, ओन्ली 3 आहे ना, 3 हे डिव्हिजिबल बाय आहे. बरोबर, डिव्हिजिबल बाय 9. समजलं कसं काढलं. आणि ऑड नंबर्स आहे, फक्त आपल्याला ऑड नंबर्स कन्सिडर करायचे आहे. ओके. ओके, ॲज शोन इन द गिव्हन सिक्वेन्स, या सिक्वेन्समध्ये काय दिलं आहे, सम 4 व्हीलर्स, 4 व्हीलर्स अँड 2 व्हीलर्स, 2 व्हीलर्स आर स्टँडिंग इन अ रो, एका रोमध्ये आहे. दी लेटर्स इंडिकेट द 4 व्हीलर. 4 व्हीलर काय इंडिकेट करतात, लेटर्स, म्हणजे हे जे एम एस हे लेटर आहे ना, के आर, हे 4 व्हीलर इंडिकेट करतात. अँड द नंबर्स इंडिकेट द 2 व्हीलर, जे नंबर आहे 9 8 7 6 हे 2 व्हीलर इंडिकेट करतात.
हाऊ मेनी टाइम्स डज अ फोर व्हीलर ऑकर्स बिटवीन द टू व्हीलर्स. फोर व्हीलर्स म्हणजे काय? लेटर्स. मग आपल्याला कसा पाहिजे? लेटर्स हाऊ मेनी डज द फोर व्हीलर ऑकर्स बिटवीन द टू व्हीलर. बिटवीन द टू व्हीलर्स म्हणजे नंबरच्या मध्ये, म्हणजे हा नंबर, लेटर आणि नंबर. म्हणजे लेटर हा दोन नंबरच्या मध्ये पाहिजे. समजलं? तसं आहे का कोणता? इथे कोणताच नाही आहे की अशा की दोन नंबर, सपोज 9, 8 आणि मध्ये लेटर, असा कोणताच पॅटर्न नाही आहे इथे. बरोबर? पहा तुम्ही, आहे का? दोन नंबरच्या मध्ये एक लेटर आलेला आहे का? नाही, कुठेच नाही आहे. सो अँसर इज नन. अँसर इज नन. ओके. 7 क्वेश्चन. नंबर मस्ट बी डिव्हिजिबल बाय 5. नंबर, हे जे नंबर्स आहे खालचे, हे 7 नंबर पाहतोय आपण क्वेश्चन, इज डिव्हिजिबल बाय बोथ 5 अँड 8. आता 5 सिंपल आहे की ज्याच्या एंडला 0 और 5 असतील ते डिव्हिजिबल बाय 5 होता. माहिती होते तुम्हाला? ओके. 0 और 5 ज्यांच्या एंडला असता तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतो. ओके. सो आता याच्या सगळं हे जे डिजिट्स आहे, हे यांच्या प्रत्येक एनला 0 आहे, म्हणजे हे सगळे डिव्हिजिबल बाय 5 आहे. पण आपल्याला अजून काय सांगितलं आहे की 8 पण आहे का? असे कोणता नंबर आहे की तो 5 ने पण डिवाइड होतो आणि 8 ने पण. आता तुमच्याकडे दोन मेथड. एक फर्स्ट मेथड की तुम्ही प्रत्येक नंबर हा डिवाइड करा, जे आपण स्कूलमध्ये जी पद्धत शिकतो ना त्यानुसार. ओके. नाहीतर एक सिंपल पद्धत आहे. ओके. आता सपोज 220 हा नंबर आहे. ओके. चेक द लास्ट 3 डिजिट. आता हे 3 डिजिट्सच आहे. ओके. इफ फर्स्ट डिजिट म्हणजे हा फर्स्ट डिजिट ऑड असेल, हे पहा, फर्स्ट डिजिट ऑड असेल, देन ॲड 4 ॲड करायचे इन लास्ट 2 डिजिटमध्ये. आता हा ऑड आहे का? नाही, हा ऑड नाही आहे. तर मग आपण काय करायचं? अगोदर आपण ऑडवाला बघू. ऑडवाला आता हे पहा, हे तिघं ऑडवाले आहे. बरोबर? आता सपोज आपण घेऊ 140 घेऊ. फर्स्ट डिजिट ऑड आहे. यस, 1 हा ऑड आहे. मग काय करायचं? ॲड करायचा 4 इन लास्ट 2 डिजिट. म्हणजे हे लास्ट 2 डिजिट आहे 40, यामध्ये काय ॲड करायचा? 4. म्हणजे किती झाले? 44. मग आता हा 44 इज डिव्हिजिबल बाय 8 आहे की नाही आहे? 8च्या टेबलमध्ये 44 येतो का? 8 इंटू 5 40 होता. 8 इंटू 6 48 होता, पण 44 येत नाही. म्हणजे हा 144 डिव्हिजिबल बाय 8 आहे का? नाही. ओके. आता हे ऑडचं झालं. इफ फर्स्ट डिजिट इव्हन असेल, आता हा 220 पहा, हा इव्हन आहे, तर आपल्याला ॲड करायचं काम नाही. जो लास्टचे 2 डिजिट आहे ना, 20 आहे, तर हा डिव्हिजिबल बाय 8 आहे का? नाही. 8 2 जा 16 होता, 8 3 जा 24 होता, 20 नाही आहे, तर हा पण नाही आहे, म्हणजे हा गेला. 140 गेला तुमचा. आता 120 पाहू. 120 फर्स्ट डिजिट ऑड आहे. यस, 1 आहे ना फर्स्ट डिजिट, तो ऑड येतो. मग जे लास्टचे 2 डिजिट आहे यामध्ये +4 करायचं. किती झाला? 24. आता हा 8 इंटू 3 24, म्हणजे हे डिव्हिजिबल बाय 8 आहे आणि डिव्हिजिबल बाय 5 तर आहेच, म्हणजे ॲन्सर हा तुमचा 120 होईल. बरोबर? समजलं कसं काढलं आपण? आणि हे ना, हे प्रॅक्टिस केली ना, तुम्ही एकदम फटाफट सॉल्व करसाल. ओके. इव्हन नंबर असेल फर्स्ट डिजिट, तर तुम्हाला ॲड करायचं काम नाही, फक्त लास्टचे 2 डिजिट पाहिजे, तो डिव्हिजिबल बाय 8 आहे की नाही. ऑड असेल तर त्यामध्ये लास्टच्या 2 डिजिट, फर्स्ट डिजिट ऑड असेल तर लास्टच्या 2 डिजिटमध्ये 4 ॲड करायचे आणि ते ॲन्सर येईल, त्याला तुम्ही फाइंड आउट करायचे की डिव्हिजिबल बाय 8 आहे की नाही. हे खूप इझी पद्धत आहे. ओके. तुम्हाला अजून कोणती माहिती असेल तर तुम्ही यूज करू शकता. ओके. ओके. हाऊ मेनी ट्विन प्राईम नंबर्स. आता हे पण झालेलं आहे आपलं की ट्विन प्राईम नंबर्स काय आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये नंबर सिरीजच्या ट्विन प्राईम नंबर्स आर देअर गिव्हन सिक्वेन्स. आता असे किती ट्विन प्राईम नंबर्स आहे की ह्या सिक्वेन्समध्ये दिलेले आहे. पहिले ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, की असे दोन प्राईम नंबर्स की त्यांचा डिफरन्स
2 येतो, बरोबर. आता यामध्ये तुम्ही अगोदर प्राईम नंबर सर्च करा. ओके, की प्राईम नंबर कोणकोणते आहे, ह्या जे सीरीज दिली आहे त्यामध्ये प्राईम नंबर कोणकोणते आहे, तर हे एवढे प्राईम नंबर्स आहे तुमचे, बरोबर. आणि त्यामध्ये ट्विन प्राईम पेअर्स कोणते आहे, की त्यांच्या दोघांचा डिफरन्स हा 2 येतो. आता 17 अँड 19 यांचा दोघांचा डिफरन्स 19 मायनस 17 2. ओके. हे पहा 29 31 41 43 ॲन्सर 3. 3 पेअर आहे ना, 3 पेअर असे आहे की त्याचे जे ट्विन पेअर्स आहे की त्यांचा जो सिक्वेन्स आहे म्हणजे ट्विन पेअर्स आहे. ओके, की त्यांचा डिफरन्स 2 येतो. गॉट इट? कसं काढलं? म्हणून तुम्हाला ट्विन प्राईम नंबर काय, पेअर काय हे माहिती पाहिजे. ओके, एक पेज झालेला आहे. आता हे बाकीचे आपण. ओके ओके. आता इन द गिव्हन अबाउट सीरीज हाऊ मेनी पेअर एक्झिस्ट, असे किती पेअर्स आहे. ओके, की त्यांचा प्रॉडक्ट ऑफ द 2 डिजिट इज 24. की प्रॉडक्ट म्हणजे काय, की जे सिंगल डिजिटचे आहे नंबर्स त्यांचा दोघांचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लाय केल्यावर 24 येईल, असे किती आहे. आता तुम्ही कधी असं पाहिलं, म्हणजे हे तर इझी, म्हणजे एकदम पाहूनच समजतं की 3 इंटू 6 18 होता, 24 पाहिजे. 6 इंटू 4 यस, तसंच 4 इंटू 6 आहे यस. ओके, 8 इंटू 3 आहे यस, आणि 3 इंटू 8 पण आहे यस. ॲन्सर इज 4. 4 पेअर आहे ना. गॉट इट? सिम्पल आहे. तर आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट आता काय करायचं आहे, अगोदर काय करायचं आहे, इंटरचेंज म्हणजे आपल्याला आता हे 31 दिलेलं आहे, 19 दिलं आहे, हे सीरीज पहा, त्याचं इंटरचेंज करायचं म्हणजे उलटं करायचं आहे. 13चा 13 होईल, 19चा 91 होईल. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, हाऊ मेनी ऑफ देम बिकम अ प्राईम नंबर्स, किती प्राईम नंबर्स आहे. हा प्राईम नंबर्स आहे. 91 नाही आहे कारण की 7 इंटू 13 91. 89 प्राईम नंबर्स आहे. ओके, आता इव्हन नंबर हे प्राईम नंबर नसतात, फक्त 2 हा असा आहे की इव्हन नंबर आहे की तो प्राईम नंबर आहे, बाकी इव्हन नंबर हे प्राईम नंबर नसतात. ओके, हे पहा मी इथे पण दिलेलं आहे, इव्हन नंबर इज नॉट अ प्राईम नंबर. ओके, अँड एंडला आपण पाहिलं की 5 असेल तर तो डिव्हिजिबल बाय 5 होतो, म्हणून तो पण प्राईम नंबर नसतो. मग ते सोडून काय आहे, 17 हा प्राईम नंबर आहे, 29 हा प्राईम नंबर आहे, 73 आहे, 67 आहे. ओके, असे किती झाले, 6 झाले. ओके, हे 6 पेअर आहे, नंबर्स आहे की ते प्राईम नंबर्स आहे. ओके, वी अरेंज केल्यानंतर. आता फ्रॉम द नंबर्स 1 to 20 बाय हाऊ मच इज द सम ऑफ ऑल द प्राईम नंबर्स, म्हणजे आता 1 to 20 मधले प्राईम नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, आणि त्याची दी सम ऑफ ऑल द प्राईम नंबर्स कशातले 1 to 20 मधले, त्यांची सम आली ही. ओके, आणि काय सांगितलं आहे, त्यांची जी सम येते ते लेसर आहे किंवा ग्रेटर आहे कशापेक्षा, दॅन द सम ऑफ ऑल कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर जे प्राईम नंबर नाही त्यांना आपण कंपोजिट नंबर्स म्हणतो. आता 1 to 20 मध्ये हे प्राईम नंबर्स आहे, मग ते सोडून एवढे हे कंपोजिट नंबर्स आहे, त्यांची सम काय येते 132, आणि प्राईम नंबरची सम येते 177. आता आपल्याला काय विचारलं आहे, जो प्राईम नंबरची सम आहे ते लेस आहे की ग्रेटर दॅन आहे. आता आपल्याला डिफरन्स काढायचा इथे 132 मायनस 77. आता यामध्ये 1 कन्सिडर होणार नाही 1 to 20 मध्ये. का? 1 इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट, ना हा कंपोजिट नंबर आहे नाही हा प्राईम नंबर आहे. सो डू नॉट इन्क्लूड इट. म्हणून मी हे नोट दिले आहे. प्रॉपर सगळं मी व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला. ओके, काय सांगताना कसं होतं, केव्हा केव्हा मी विसरू शकतो हे सांगायचं, पण मी नोट डाऊन याच्याकरता करतो की विसरला तरी आपल्याला लक्षात येतं पाहून.
आणि मी विसरला तरी तुम्ही रीड करू शकता. म्हणून मी हे नोट डाऊन करून ठेवल्या सगळ्या गोष्टी. खूप टाईम गेला माझा. 4 to 5 अवर्स लागले मला हे बनवायला सगळं. ओके. सो म्हणून म्हणतो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. सो डिफरन्स काय आला 55. ओके. सो लेस दॅन आहे. ओके. लेस बाय 55. बरोबर. गॉट इट. इफ द नंबर्स अबाऊ आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. आता हा नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण ना हे केला. ओके. अरेंज केला. सो विच नंबर विल बी 6 पोझिशन. 6 पोझिशन म्हणजे 1 2 3 4 5 6. ओके. हा 6 पोझिशनचा आहे. ओके. आन्सर इज 2. गॉट इट. हे तर सिंपल आहे. हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 हॅव द डिजिट 7 ॲट द युनिट प्लेस. आता हे पहा. आता तुम्ही 1 to 50 प्राईम नंबर राईट करणार आणि त्यातले तुम्ही 7 डिजिटचा लास्टला कोणतं हे युनिट ते फाइंड आउट करण्यापेक्षा 1 to 50मध्ये लास्टला 7 डिजिट कोणकोणते येतात. 7 आहे, 17 आहे, 27 आहे, 37 आहे, 47 आहे. तर यापैकी कोणते प्राईम नंबर आहे. 7 हा प्राईम नंबर आहे, 17 हा प्राईम नंबर आहे, 27 नाही आहे, 37 आणि 47 हे प्राईम नंबर आहे. ओके. 1 2 3 4. 4 हे प्राईम नंबर म्हणजे 4 नंबरचे प्राईम नंबर आहे. बरोबर. आन्सर इज 3. समजलं. ऑप्शन 3. किती सिंपल काढलं. टाइम वाचला ना आपला. ओके. इन द अबाउ सीरीज हाऊ मेनी टाइम्स अ ट्रँग्युलर नंबर. आता ट्रँग्युलर नंबर पण मी खूप इन डिटेल एक्सप्लेन केला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. ओके. म्हणून मी काय सांगत आलो आहे की तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. ट्रँग्युलर नंबर इज फॉलोड बाय अ स्क्वेअर नंबर. आता हे ट्रँग्युलर नंबर आहे. ओके. आणि स्क्वेअर नंबर. आता इथे ट्रँग्युलर नंबर, आता लास्ट ट्रँग्युलर नंबर 21. ओके. ओके. 27 नंतरचं आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके. स्क्वेअर नंबर म्हणजे काय की तो परफेक्ट स्क्वेअर आहे. 1 4 9 16 25. ओके. मॅक्स तेवढेच घ्यायचे कारण की इथे पण 25 मॅक्स आहे. 27 हा कोणाचा स्क्वेअर नाही आहे. बरोबर. तर काय फाइंड आउट करायचं. हाऊ मेनी टाइम्स ट्रँग्युलर नंबर इज फॉलोड बाय स्क्वेअर नंबर. म्हणजे ट्रँग्युलर नंबर हा फॉलो करतो स्क्वेअर नंबरला. आता हा 15 हा ट्रँग्युलर नंबर आहे आणि 25 हा स्क्वेअर नंबर हा फॉलो करतो. बरोबर. तसंच 10 हा ट्रँग्युलर नंबर आहे आणि 4 हा स्क्वेअर नंबर आहे. 10 हा ट्रँग्युलर नंबर फॉलो करतो 4ला. फॉलो म्हणजे त्याच्या मागे असतो तो. 4च्या मागे आहे. बरोबर. 8 हा स्क्वेअर नाही आहे. 16 हा स्क्वेअर आहे पण 8 हा ट्रँग्युलर नंबर नाही आहे म्हणून हा येणार नाही. बरोबर. समजलं. सो आन्सर इज फर्स्ट ऑप्शन. कारण की 2च पेअर भेटले आपल्याला. ओके. आता हे नंबर सिरीज आहे. हाऊ मेनी टाइम्स डज अ नंबर हॅव द सेम नंबर इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट. म्हणजे काय. हाऊ मेनी टाइम्स डज द नंबर हॅव द सेम नंबर इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट. म्हणजे हे असं. ओके. ए सेम नंबर पाहिजे. सपोज 6 5 6. ओके. सेम नंबर ऑन द बोथ साईड. ओके. तसे किती आहेत. हा 757 पहा हा एक आहे. तसंच 858. बरोबर आहे ना. ओके. सेम नंबर आहे फर्स्ट आणि याला. आता तुम्ही 327 नाही आहे. 757 आहे. ओके. 57 नाही आहे. हे तर दिसूनच समजून जातं की कोणते एका मागोमाग सेम आलेले आहे. गॉट इट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. आता आपल्याला 4 डिजिट नंबर लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट मधला डिफरन्स काढायचा आहे युझिंग द डिजिट 1 3. आता 1 and 3 हे फक्त वन्स म्हणजे एकदाच यूज करू शकतो आपण.
आणि 5 रिपीटेडली, म्हणजे 5 हा मल्टिपल टाईम आपण यूज करू शकतो, रिपीट करू शकतो. तर आपल्याला लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर दिलेला नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ह्या 3 नंबरवरून, 1, 3 आणि 5 वरून. आपल्याला लार्जेस्ट नंबर काय येईल आपल्याला माहिती आहे. लार्जेस्ट नंबर तर यामध्ये 5 आहे, 3 आहे, 1 आहे, पण आपल्याला 4 डिजिट पाहिजे आहे. तर आपण केव्हाही जो लार्जेस्ट नंबर आहे त्याला आपण रिपीटेडली, म्हणून 5ला रिपीटेड सांगितलं इथे. ओके, हा तुमचा लार्जेस्ट नंबर झाला. आणि स्मॉलेस्ट नंबर याच्या अपोजिट, 1, 3, 5, 5 हा स्मॉलेस्ट नंबर, हा स्मॉलेस्ट, हा लार्जेस्ट नंबर. ओके, आता स्मॉलेस्ट नंबर आला, लार्जेस्ट नंबर आला. समजले हे कसा काढला स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट? ओके, हे आलं. पण आपल्याला काय सांगितलं आहे, डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट. आता हा लार्जेस्ट नंबर आहे, त्याच्यामधून स्मॉलेस्ट नंबर आपण सबस्ट्रॅक्ट करणार, डिफरन्स काढणार. ॲन्सर काय येईल, 4176. आता तुम्ही हे, म्हणजे हे तुमच्या विचारावर तुम्ही कसं करता. ओके, आता हे तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे 11 - 5 6. मग परत बॉरो करून, बॉरोईंग हे पद्धत तुम्हाला माहितीच आहे, तर तुम्ही बॉरोईंग करून हे सबस्ट्रॅक्ट करू शकता, पण ते टाईम कन्झ्युमिंग आहे. हे पहा, तुम्ही बॉरो हे तुमच्या पेपरमध्ये, मॅथ पेपरमध्ये, एक्झाममध्ये यूज करू शकता, पण स्कॉलरशिपला कसं आहे ना, आपल्याला टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, टाईम वाया नाही जायला पाहिजे. आता बॉरो केलं तर टाईम जाईल. तर मी एक पद्धत कशी काढली आहे, आता तुम्ही पहा, 5, 5, 3, 1 मायनस 1, 3, 5, 5. आता आपण काय करणार ना, हे पहा, 5 - 1 4, लेफ्ट साईडने जातोय, लक्षात घ्या. हे पद्धत फक्त कशा करता आहे, क्विक सबस्ट्रॅक्शन होण्याकरता. ओके, स्कॉलरशिप करता, एक्झाम तुमच्या मॅथच्या एक्झाम करता नाही स्कूलच्या. 5 - 1 4, 5 - 3 2. आता 3 - 5 जात नाही. ओके, तर आपण 3 - 5 काढलं तर 2 होतो, -2 होतो, बरोबर. तर इथे आपण बाळ करतो. आता 1मधून 5 जात नाही. ओके, तर 1 - 5 हा 4 होईल. आपण बाळ देऊ का, बाळ म्हणजे का, कारण की तो जात नाही, मायनसमध्ये येतं ना त्याची व्हॅल्यू, बरोबर. म्हणून लहान संख्येतून मोठी संख्या जाते का, नाही. तर आलं, हे एवढं समजलं तुम्हाला. आपण काय केलं, लेफ्टपासून आपण मायनस करत गेलो. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे, आता तुम्ही पहा, इथे हा जो 2 आहे, ओके, 100 प्लेसचा, त्याच्या पुढे 2 डिजिट असे आहे की त्याला बाळ लागलेले आहे. हे जे आहे ना, हे बाळ लागलेले आहे. ओके, म्हणजे काय, 200, तर त्याला हे जे 2 जे बाळ लागले ना, त्याला आपण 0 0 करू, आणि हे जे 24 आहे ते त्यातून मायनस करू आपण. काय आलं आन्सर, 176. सो आपलं काय येईल, तर हे जे आहे हे पूर्ण रिप्लेस होऊन जाईल 176च्या जागी, म्हणजे 4176 हे ॲन्सर आलं. समजलं कसं काढलं. ओके, परत एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हे पहा तुम्ही. ओके, हे पाहू आपण, 7. तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केली की इझी जाईल, नाही तर नाही जाणार. 2 7 4 6. आणि आवडली असेल मेथड तुम्हाला तर तुम्ही माहिती आहे काय करायचं. आता लेफ्टपासून 7 - 2 5, बरोबर. 8 - 7 1, बरोबर. 3 - 4 आता जात नाही 3मधून, पण 3 - 4 -1 होतो, बरोबर. म्हणून आपण 5 - 6 -1 होतो, म्हणून इथे पण समजलं. आता हे 1च्या पुढे 2 डिजिट हे बाळमध्ये आहे, म्हणून 100. ओके, 2ला आपण 0, आणि हे 11 आहे ना, हे 11 आहे, बरोबर. ते 11 मायनस केले, किती होता. आता हे तर सिम्पल आहे, 10 - 1 9, इथे 9 येईल. यातून आपण बॉरो करतोय तर 9 - 1 8, आणि इथून 0. ओके, 0 89, म्हणजे 100 - 11 89 होता, 0 89. ओके,
तर हे जे पूर्ण 3 आहे ते रिप्लेस होतील. म्हणजे आन्सर येईन आपलं 5089. तुम्ही करून पहा. 5089 याचा आन्सर येईल तुम्हाला. समजलं कसं काढलं? पण ही पद्धत फक्त क्विक पद्धत आहे स्कॉलरशिप करता. ओके. In the above series, how many times is the digit 6 is adjacent to 3 but not 2? म्हणजे 6 हा 3च्या शेजारी पाहिजे पण 2च्या शेजारी नको. ओके. आता हा 2च्या शेजारी पण आहे, हा पहा 3च्या पण आहे 2च्या पण आहे, म्हणून हे नाही येणार. ओके. आता 3च्या पण आहे 2च्या पण आहे, म्हणून हा नाही येणार. आता हा पहा, हा 3च्याच आहे 2च्या नाही आहे, म्हणजे हा येईल. ओके. तसंच हा पण येईल. बरोबर. गॉट इट. आन्सर काय आला 2, कारण की 2च हे आहे. ओके. आता हे लास्टचं पेज आहे. ओके. म्हणजे आपलं मग कंप्लीट होऊन जाईल. नंबर सिरीज हे कंप्लीट होईल इथे. ओके. सो रोमन नंबर्स आहे. ओके. सो डिफरन्स ऑफ हाऊ मेनी रोमन नंबर्स की डिफरन्स ऑफ ॲडजेसंट 2 नंबर्स फाउंड टू बी एक्झॅक्टली 5. म्हणजे त्यांचा डिफरन्स की त्याचा डिफरन्स 5 नंबर्स यायला पाहिजे त्या पेअरचा. ओके. आता हे पहा, हे यांना कधी आपण पकडलं, 5 आहे, हा 9 आहे, 9 मायनस 5 4, नाही 5 पाहिजे आपल्याला. ओके. सो 1 6 आहे, म्हणजे हा यांचा डिफरन्स 5 येईल. बरोबर. 3 8 आहे. ओके. हे यांचा डिफरन्स 5 येईल. 7 2 आहे, म्हणजे हा यांचा डिफरन्स 5 येईल. बरोबर. याचे 3 आपला ऑप्शन झालं मग. बरोबर. 2 ऑप्शन आहे, आन्सर 3. गॉट इट. इन द सिक्वेन्स अबाव, या सिक्वेन्समध्ये व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द सम. आता प्रॉडक्ट ऑफ द सम, प्रॉडक्ट काढायचं आहे आणि त्यांचे सम इन द लेफ्ट हाफ अँड सम ऑफ द डिजिट इन द राईट हाफ. आता हे टोटल किती डिजिट आहे? 10 डिजिट्स आहे. म्हणजे लेफ्टला 5 असते आणि राईटला 5. आता लेफ्टला किती आहे हे पहा, 1 2 3 4 5, हे लेफ्टचे आहे. बरोबर. हे आपण इथे राईट केले. त्यांची काय सांगितली आहे? सम. यांची सम आली 24. लेफ्टचे किती आहे? हे. ओके. 1 2 3 4. ओके. हे 5. ओके. यांची सम आली 21. आता त्यांचा दोघांचा प्रॉडक्ट करायचा आहे. 24 इंटू 21, 504. ओके. आता यात पण कसं आहे ना, तुम्ही जी स्कूलमध्ये जी पद्धत शिकवली ते यूज करू शकता, पण ते थोडी टाईम कन्झ्युमिंग जाईल. ओके. तर सिम्पल काय, आता सपोज 24 इंटू 21. तर आपण काय करायचं आहे, प्रॅक्टिस केल्याने खूप इझी जाते. मी जी पद्धत सांगतोय ते प्रत्येक, मी आत्तापर्यंत जे सांगितले ते. फर्स्ट स्टेप पहा, मल्टिप्लाय बाय द युनिट डिजिट. आता हे युनिट डिजिट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. युनिट 100, 10 डिजिट, 100 डिजिट. मल्टिप्लाय करायचं म्हणजे यांचं मल्टिप्लाय काय येईल? 4. ओके. स्टेप 2 काय आहे? क्रॉस मल्टिप्लाय अँड ॲड. म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके. आणि ॲड करायचं, म्हणजे 2 इंटू 1 2, 2 इंटू 4 8, आणि ॲड करायचं. हे झालं 8, म्हणजे 10 आलं. ओके. 10 आलं. आता 10 मधलं आपण काय करतो, राईट साईडला आपण घेतो केव्हाही, आणि 1 हा कॅरी ओव्हर करतो. हे तर माहितीच आहे तुम्हाला. थर्ड स्टेप काय आहे? मल्टिप्लाय द 10 डिजिट. हे 10 डिजिट आहे. 2 2 हे 10 डिजिट आहे. म्हणजे 2 इंटू 2 4, आणि हा जो 1 आहे तो कॅरी ओव्हर करायचा आहे आपल्याला. 4 प्लस 1 5. आलं आन्सर. समजलं कसं काढलं? ओके. खूप सिम्पल पद्धत आहे, पण हे तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम करता. ओके. म्हणजे टाईम वाचेल. प्रॅक्टिस केली की खूप तुम्ही म्हणजे ओव्हरली करू शकता. हे लार्जेस्ट इन द सीरीज हाऊ मेनी टाइम्स इज द सम. ओके. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे? लार्जेस्ट पॉसिबल ॲडजेसंट डिजिट इज. आता स्क्वेअर नंबर कोणते आहे हे, आता हे स्क्वेअर नंबर आहे. ओके. आता हे असं की देन द सिम्पली ॲड इच ॲडजेसंट पेअर, यांची जी ॲडिशन होते ते परफेक्ट स्क्वेअर आहे. आता 4 प्लस 2 6 नाही, 5 प्लस 4 यस 9 येतो, 1 प्लस 3 यस
स्क्वेअर आहे. 7 + 9 16, 4चा स्क्वेअर, 1 + 0 1चा स्क्वेअर, 9 + 0 3चा स्क्वेअर. ओके, किती झाले? 1 2 3 4 5. Answer is, गॉट इट. आता हे काय आहे? इन द सीरीज इफ द डिजिट ॲट द 5th प्लेस फ्रॉम द लेफ्ट. आता 5th प्लेस फ्रॉम द लेफ्ट 8 येतो. ओके, इथून 5th प्लेसला हा आहे. ओके, अँड 5th प्लेस फ्रॉम द राईट, राईटला काय 4 आहे. इथून कधी कॅल्क्युलेट केलं तुम्ही 4ला 5th प्लेसला 4 येतो. त्याचं डिव्हाइड करायचं आहे आपल्याला. 8 डिवाइड बाय 4. ओके, 2 येईल. ओके, तर 2 हा कोणत्या प्लेसला आहे? ओके, विच ऑफ द डिजिट इन द सीरीज इक्वल टू कोशियंट, म्हणजे कोणत्या प्लेसला आहे? 4th पोझिशनला आहे फ्रॉम द लेफ्ट साईडला. हा आहे ना इथे 2. ओके, लेफ्ट साईडच्या 4th पोझिशनला आहे. आन्सर आहे इथे यस. ओके, इन द अबाव सीरीज हाऊ मेनी नंबर्स हॅव डिजिट हुज सम इन अ स्क्वेअर नंबर. आता ह्या डिजिटचे म्हणजे 2 + 6 8 होता. हा स्क्वेअर नंबर आहे का? नाही. 4 + 5 9. यस, हा स्क्वेअर नंबर आहे. ओके, 2 + 2 यस स्क्वेअर नंबर आहे. 2 + 2 4 2चा स्क्वेअर. 7 + 9 16 यस. 100 यस. 1 + 0 + 0 1 1चा स्क्वेअर 1. 9चा स्क्वेअर 9 + 0 9 9चा स्क्वेअर 3 हा 9चा स्क्वेअर. ओके, 3चा स्क्वेअर 9. ओके, 8 + 1 9. सो टोटल 6. ओके, आपल्याला काय करायचं आहे? ह्या डिजिटची ॲडिशन करायची आणि ते पाहायचं आहे की तो परफेक्ट स्क्वेअर आहे का. ओके, in the given number series, what is the difference between the cube of number which is a 6th from the left side? आता 6 from the left sideला 3 येतो. इथून कधी पाहिलं लेफ्ट साईडला तर 6 पोझिशनला 3. त्याचा क्यूब काढायचा आहे. म्हणजे क्यूब म्हणजे 3 × 3 × 3. ओके, 3 × 3 9 9 × 3 27. ओके, आणि काय काढायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे. द स्क्वेअर ऑफ द नंबर विच अ 5th पोझिशन ऑफ द राईट साईड. 5th पोझिशनला कोणता आहे? 7 आहे. त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. माहिती आहे कसा काढता? 49. आता या दोघांचा डिफरन्स म्हणजे 49 - 27 22. ओके, आहे आन्सर यस. सिलेक्ट द नंबर्स डिव्हिजिबल बाय 3. आता डिव्हिजिबल बाय 3 माहिती आहे कसं काढलं जातं, हे आपण ऑलरेडी सांगितलं आहे. त्याला असेंडिंग ऑर्डर करायची. जे डिव्हिजिबल बाय होईल त्यांना असेंडिंग ऑर्डर करायची. आणि काय सांगितलं आहे? 4th प्लेसला कोणता आहे? 4th प्लेसला कोणता आहे? 522. ओके, ओके, लास्ट क्वेश्चन. इन द अबाव सीरीज हाऊ मेनी नंबर्स आर स्क्वेअर नंबर्स ऑफ अ प्राईम नंबर्स. म्हणजे असे किती स्क्वेअर नंबर आहे की ते प्राईम नंबरचे स्क्वेअर आहे. आता हे पहा, 64 हा 8चा आहे पण 8 हा प्राईम नंबर नाही आहे. 121 हा 11चा स्क्वेअर आहे पण 11 हा प्राईम नंबर आहे म्हणजे 1 झाला हा. 9 हा प्राईम नंबर नाही. 6 हा प्राईम नंबर नाही. 7 हा प्राईम नंबर आहे. 13 हा प्राईम नंबर आहे. 14 नाही आहे. 1 तर हा प्राईम पण नाही आहे, कंपोजिट पण नाही आहे. 17 आहे. ओके, मग किती झाले? 4. ओके, 4 असे नंबर आहे. ओके, की त्यांचा जो स्क्वेअर प्राईम नंबर, आता 121 हे जे 4 नंबर्स आहे त्यांचा जो स्क्वेअर रूट आहे तो प्राईम नंबर्स आहे. ओके, समजलं? ओके, so I hope student you understood this number series. Okay, so in next video we will see the next topic. Thank you and please subscribe, share, like and always keep learning. Thank you.